तर आज आहे शुक्रवार आणि ते चालले पोहे आणि आज आहे चिकन आणि वडे। त्यासाठी इथे मसाला तयार करते आहे आणि आज देवपूजा मम्मी करणार आहे, मी नाही करणार आहे। सो आता पोहे मी बनवते मस्त। तर पोहे कोणाकोणाचे फेवरेट आहेत ते नक्की सांगा कमेंट करून। पप्पा चालले तिकडे राखण द्यायला। इकडे आजी मसाल्याची तयारी करते। तेल टाकते आणि ह्याची टेस्ट खरंच खूप छान येते। तुम्हीही नक्की हे ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यानंतर इथे अंकल आले आईस्क्रीम वाले। लहानपणी आम्ही खायचो ते पण काजूच्या बिया देऊन, आणि आता आम्ही पैसे देऊन खाते। सो आणि कापते कांदा आणि इकडे पप्पा चिकन साफ करतायत। ते मस्त गरमागरम मी वडे बनवते, चुलीवरचे वडे। तर इथे चिकनचा रस्सा बघू शकता, कसली भारी तरी आले। चिकन आणि वडे मस्त, आणि कांदा आणि लिंबू। इथे मांजरीने 2 छान गोडशी पिल्लं दिली होती आणि मला तर खूप भीती वाटते। वीर आरामात हात घालत होता त्याच्यामध्ये आणि त्यांना बघत होता। सो मी बोलले मी जाते बाबा, तू थांब इथे। कुठं निघालाय? हय हात नको लाव, साईड लाव, दृष्टी साईड लाव। वार पडली वाटतं। अरे ती बघ एवढीशी आहेत। कळलंस काय? ते बघते बघ कशा आईस त्यांची दूध पिते। चला चला त्यांना दूध पिऊ द्या। ते बघ कशी छोटीशी एकदम। चल नंतर इथे अचानक डवळीची पाहुणी आली। डवळीचीच म्हणजे माझ्या आजीच्या माहेरची, जी खूप प्रेमळ माणसं आहेत, खूप छान आहेत। आम्ही नेहमी जेव्हा येतो तेव्हा जातो। मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच असेल मी जाते। सो खूप छान वाटतं। तुमच्याही आजीच्या माहेरून अजूनपर्यंत येतात का लोक इकडे, किंवा तुम्हीही जाता का हे नक्की सांगा कमेंट करून। तर तुम्ही बहिणींचं प्रेम बघू शकता, किती छान गप्पा मारतायत। भेटल्या की खूप मस्त गप्पा मारत बसतात त्या दोघी पण। चलो यहाँ पे आइसक्रीम पार्टी चल रही है। ओए तू खा, वितळाची वाट बघतेस।